हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। आज मंदिरामध्ये गेलो होतो, यात्रा आहे तर इकडे सगळ्या यात्रा चालू आहेत। जवळजवळ जे मंदिर आहे तिथं इकडचे लवकरच यात्रा संपतात। मग आम्ही पण सकाळचं काय होतं मुलांचं स्कूल, मग सकाळचं फक्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं यात्रेमध्ये, मग फिरायला येत नाही त्यामुळे मग म्हणलं संध्याकाळीच जावं। मग मुलांना घेऊन गेलो होतो। पेरामरा बस स्टॉपवरची यात्रा होती आणि इथं देवीचं मंदिर आहे, बाजूलाच असा तलाव आहे आणि तिथं लाइटिंग असं ना छान असं डेकोरेशन केलेलं होतं। पाणी थोडंसं आता कमी होतं। मंदिरातून मग यात्रेत गेलो, म्हणलं मुलांना थोडंसं फिरवून आणावं, त्यांना कशात बसायचं असेल तर बसवून घ्यावं, त्याच्यासाठी मग गेलो। गर्दी आता बऱ्यापैकी कमी झाली होती, कारण 9:30-10 वाजले होते, आता जवळजवळ 10 वाजत आलेच होते, त्याच्यामुळं जास्त काही गर्दी नव्हती। मग थोडंसं यात्रेमध्ये फिरून मुलांना थोडंसं बसवलं आणि मग नंतर मग घरी आलो। यात्रेत तेच म्हणजे गेम खेळायचं किंवा मुलांना ह्याच्यात स्लायडिंगमध्ये हे ते। आकाश पाळण्यात काय नाही बसत, कारण उंच ह्याच्यात भीती वाटते मुलांना, पण नाहीत बसत। थोडंसं मग खेळले आणि नंतर मग आकाश पाळणा फिरताना बघितल्यानंतरच असं म्हणजे मला ते चक्कर आल्यासारखंच होतं, पण बरेच जण बसतात तसे, पण मला नाही ते हे होत। म्हणजे आम्ही चौघं पण नाही बसत त्याच्यामध्ये, लहान आहेत त्याच्यामध्ये मुलं बसतात, त्यांच्या असं छोटे छोटे आहेत ते बाकीचे त्याच्यामध्ये। मी गाजरचा हलवा बनवायला घेतला होता। इकडे ना ऑरेंज कलरमध्ये अशी गाजर, लाल अशी नसतात, थोडीशी ऑरेंज कलरमध्ये असतात
आणि एवढी गोड लागत नाहीत आपल्या जे महाराष्ट्रातल्या गाजरांना जी चव असते ना तशी चव नाही या गाजरांना नाहीत. पण आता जे भेटतंय त्याच्यामध्येच हे करावं लागतं. अगोदर मग साल काढून धुवून घेतलं आणि नंतर मग खिसून घेतली सगळी गाजरं. कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये मग हा खीस घालून घ्यायचा सगळा आणि एक 5 मिनिट तरी ना असंच एकसारखं हलवून घ्यायचं. व्यवस्थित असं एक 5 मिनिट परतून घेतलं की नंतर मग त्याच्यामध्ये दूध घालायचं. दुधाचं प्रमाण कमी जास्त घालू शकता, तसं काही हे नाही. म्हणजे ते शिजायपुरतं तरी असं एवढं दूध घालायचं. आणि दूध पातळ असते थोडंसं जास्त इथलं म्हणल्यानंतर मी थोडीशी मिल्क पावडर आणि ही साई काढून ठेवलेली होती साईडला ती घातली. मग काय होतं चव येते तशी छान. आणि असं म्हणजे मोठं 2 चमचे तर असेल एवढी मिल्क पावडर घातली होती. आणि आता साखर लगेचच घालायची नाही, दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आणि नंतर मग साखर घालायची. दुधामध्ये असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित. खिसायलाच थोडासा वेळ जातो, मग बाकी मग प्रोसेस नाही जास्त वेळ लागत. मग दूध पूर्णपणे आटल्यानंतर मी साखर घालून घेतली. आता साखर घातल्यानंतर परत थोडंसं पाणी सुटतं, ते पण पूर्णपणे आटवून घ्यायचं. शिजवून पण करतात डायरेक्ट, म्हणजे कट करून कुकरला शिजवून. पण किसलेल्या गाजराचं जसं ना हलव्याला चव येते ना तशी शिजवलेल्याची चव येत नाही. त्यामुळं जर चवीचंच खायचं असेल तर मग थोडासा वेळ हा काढावाच लागतो आहे. आणि हे थोडेसे मी बदाम काजू तुपामध्ये भाजून मग साखर पूर्णपणे हे झाली होती, बघू शकता तुम्ही. आणि नंतर मग हे भाजून वरून टाकले. थोडेसे तुपात भाजले की मग ड्रायफ्रुट्सला पण चव लागते. आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि मग थोडंसं वेलदोडं मी पळपुटावर वाटून त्याच्यामध्ये घालून घेतले. आणि वेलदोडं घातलं की मग मिक्स करून घ्यायचं एकसारखं. छान चव लागते हलव्याला अशी आणि मुलांना खूप आवडतो. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.